खेळाडूंमध्ये स्पर्धा या ठिकाणी डोळखाम विभागाचे सर्व खेळाडू आपला चांगला परफॉर्मन्स दाखवताना या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरुवात होते. एका साईडला असेल एसबी मालद, दुसऱ्या साईडला असेल व्हीआरडी तळवाडा आणि या दोन संघांमध्ये स्पर्धा या ठिकाणी आज ही मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मंगेश आणि निलेश अशी सलामीची जोडी असेल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल निलेश चौधरी आणि मंगेश अशी सलामीची जोडी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर होतो गजानन. टिकबाईपाडा संघाकडून बिलॉंग करताना आपण नेहमीच पाहतो अतिशय आक्रमक असा गोलंदाज फलंदाज ऑलराऊंडर प्लेअर पहिलं षटक टाकण्यासाठी मेंटेटेड पॉवर षटक या ठिकाणी टायमिंग स्टार्ट होतोय. मला वाटतंय 11:24 पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. 11:24 ला पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. मंगेश साठी स्ट्राईक एंडवर मंगेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र तयार गजानन मुकणे. मग पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला धाडलं डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून सीमा पार मंगेशच्या बॅट्समन हा येतो पहिला चौकार. 4 धावांनी एसबी मालद संघाचं खातं खुललंय आणि मंगेशने सुद्धा खातं खुललं. अतिशय चांगला असा सुरुवात मानावी लागेल एसबी संघाकडून. मंगेशच्या बॅट्समधून येणारा हा पहिला 4 मिळाल्या संघाला 4 धावा आणि संघाचं खातं खुललं. 4 धावांनी संघाची धावफलक 4 अंकावर जाऊन पोहोचलाय. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र अतिशय वेगात टाकलेला चेंडू होता. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षक कुंडलच्या हातात. कुठल्याही प्रकारची चुकी न करता चेंडू दिला जातोय. लॉंग ऑफला आलेला थोडस पब्लिक पाहायला मिळत आहे आणि दुसरा चेंडू मात्र गजानन यांचा निर्धाव येतोय. अतिशय चांगली नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल कारण या स्टेडियम आणि या पिचचा जर अंदाज केला तर 80+ टार्गेट कोणत्याही संघ या ठिकाणी. आता मात्र हुक अँड ब्लॉक चेंडूला धाडलंय डीप स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय मंगेशच्या बॅटमन दुसरा 4 चौकार. मंगेश मात्र या ठिकाणी जर 7 ओव्हरपर्यंत टिकला तर निश्चितच मी म्हणेन की आजच्या दिवसातील पहिला 50 कंप्लीट करणारा फलंदाज असेल आजच्या दिवसामध्ये. आणि आज पहिल्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो म्हणजे भरत वाघ युवा करपडवाडी संघाचा खेळाडू होता. आज चोंडे संघाकडून आपण पाहायला मिळालं ऑक्शनच्या माध्यमातून त्याला आयकॉन प्लेअर म्हणून घेतलं गेलं होतं आणि तोच आज पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आणि एक संघाला शेवटच्या मोमेंट मध्ये विजय करून दिलं. एसबी मालद संघाची धावसंख्या बिनबाद 4-8. पुन्हा एकदा आता मात्र डान्सिंग ऑन द ग्राउंड चेंडूला धाडलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. या चेंडू सुद्धा मिळतील मंगेशच्या बॅटमध्ये होतो तिसरा चौकार 4. काय बॅटिंग फ्लो पाहायला मिळाली मंगेशची. गुडगा टेक शॉट फाईन लेगचा एरिया कव्हर केला आणि चेंडूला धाडलं सीमा पार या फलंदाजाला. आता मात्र आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली. एसबी मालद संघ एक आक्रमक सुरुवात करताना या ठिकाणी पाहतो मंगेशच्या बॅट्समधून यॉर्करचा चेंडू होता पॉइंट कव्हरच्या मधून खेळला गेला. त्या ठिकाणी मराठे सर थोडस पब्लिक पाहायला मिळालं माधव वरकुटे यांच्याकडून आणि त्याचा फायदा मात्र फलंदाज उचलतायत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत. या ठिकाणी डबल डिजिट मध्ये 12 धावा या ठिकाणी 14 धावा
एसबी मालक संघाचा स्कोर जर पाहायला गेला अतिशय चांगली सुरुवात फक्त 5 चेंडूचा खेळ झाला आणि एक चेंडू या ठिकाणी मितावची चौकार आता मात्र लो फुलटॉस चेंडू होता चेंडूला धाडलाय आणि चेंडू जाईल सीमा पार धावा म्हणजे पुन्हा एकदा 4 एक पाऊल आतमध्ये चेंडू टप्पा झाला आणि चेंडूला मिळाल्या मात्र एकूण 4 धावा संघाची धावसंख्या जर पाहिली पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 18 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात एकट्या मंगेशनं आता मात्र निलेशला स्ट्राईक असेल आणि गोलंदाजी मार्कवर गजानन नवीन गोलंदाज येतोय दिनेश मराडे दुसरा षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज असेल डावखुरी आताचा गोलंदाज 50 वेगात टाकलेला चेंडू होता परंतु पंचांचा इशारा मात्र अवंतर येईल ऑफस्टमच्या खूपच बाहेर टाकला गेला आणि पंचांनी वाईट घोषित केला पहिला चेंडू येतोय अवंतर एक धाव या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचली संघाच्या धावसंख्येला जर पाहिलं तर एक षटकाच्या समाप्तीनंतर 19 वर जाऊन पोहोचले म्हणजेच अतिशय चांगली सुरुवात आहे अतिशय थोडीशी खराब वेळी तलवाडा संघाकडून खराब मानली जाईल तर मात्र या ठिकाणी 50 वेगात टाकला होता चेंडू पूर्णपणे गेला विकेट किपर कुंडलच्या हातात कुठल्याही प्रकारची चुकी न करता पहिला चेंडू दिनेशचा निर्धाव येतो एक वाईट टाकला दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकला जातोय कुठल्याही प्रकारची धाव नाहीये गजानन हा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडवर ज्या प्रकारची सुरुवात मंगेशने केली होती त्याच प्रकारची सुरुवात या ठिकाणी अपेक्षित होती पण पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर निर्धाव आणि आता मात्र पुन्हा एकदा मिडल स्टंपवरून चेंडू बॅक टू बॅट हा येतोय दुसरा निर्धाव चेंडू दिनेश मराडे यांच्या गोलंदाजीवर अतिशय चांगली गोलंदाजी होताना दिनेश मराडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पहिला चेंडू जरी वाईट टाकला तरी कमबॅक करण्याची ताकद या गोलंदाजाच्या माध्यमातून आहे अशी क्षमता या ठिकाणी दाखवताना 2 चेंडू या ठिकाणी गजाननला निर्धाव टाकले गेले डावखुरी आता फलंदाज आहे राऊंड विकेट पुन्हा एकदा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे रनआउट संधी असेल त्या ठिकाणी डायरेक्ट हिटवर मात्र विकेट जाऊ शकला असता परंतु एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केली ओके 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 तिसऱ्या चेंडूवर एक धाव आली आहे आणि एक धावेने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली पुन्हा एकदा मंगेश स्ट्राईक एंडवर आणि पुन्हा एकदा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चुकी करणार नाहीये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये मंगेशला माहित आहे की जर आपण विकेट गमावला तर कितपर्यंत महागात पडेल हे त्यालाही माहित आहे कारण चांगली फलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये 4 चौकार ठोकून संघाला एक उच्चांक गाठून दिला आणि आता मात्र कुठल्या प्रकारे धाव न घेता चांगलाच कमबॅक केला विराटी तलवाडा संघाच्या गोलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग आपला हर्षल आहे हर्षल चुकी करतोय त्या ठिकाणी एक धाव असती त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या मंगेशच्या बॅट्समन हा येतोय 5वा चौकार आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24 वर जाऊन पोहोचली आहे निश्चितच मी म्हणेन थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हर्षलला थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं आणि कुठल्याही प्रकारची या ठिकाणी चेंडू मात्र रोखू शकले नाहीये दिनेश मराडे पुन्हा एकदा या ठिकाणी लिडिंग एज लागते त्याने सुधीर होता परंतु प्रयत्न करावा आणि या ठिकाणी पुन्हा पंबलिंग पाहायला मिळालं
आणि संघाला ज्या ठिकाणी विकेट हवा होता त्या ठिकाणी मात्र मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 26 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगलंच कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 त्याच्यानंतर 8 म्हणजे दिनेश मराडे यांचं एक चांगलं षटक पाहायला मिळालं. 2 षटक कंप्लीट झाले गेले. तर यामध्ये जर पाहिलं मंगेशच्या जर धावा जर पाहिल्या तर मंगेश 9 चेंडू आणि 24 धावा. अतिशय चांगली सुरुवात. अतिशय घातक असा हा फलंदाज, समोरच्या टीमला ठरवणारा हा फलंदाज आज मात्र या ठिकाणी रन बनवताना या ठिकाणी पाहतोय. दो ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 26 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. अभी भी तीसरा ओवर यहां पर चलता हुआ अशोक मेजर तीसरा ओवर करेंगे. अशोक बरतड़ राइट हैंड राउंड द विकेट. तीसरे ओवर की पहली गेंद. इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था. यॉर्कर लेन की गेंद बिल्कुल सटीक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए अशोक का किसी भी प्रकार का कोई रन नहीं. पहली गेंद डॉट. शुरुआत बहुत ही अच्छी अभी तक की बात की जाए तो इस भी महालत संघ टीम का जो स्कोर है अभी जो है 26 रन. उसमें पहले ओवर में 18 रन आए तो उसके बाद 8 कुल मिलाकर स्कोर है 26 रन. तो अभी तक कमबैक करके दिया है गेंदबाजों ने. बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था. ओके तो बैक टू बैक गेंद डॉट खेलिए बल्लेबाज गजानन ने. मंगेश समझाते हुए किसी प्रकार से स्ट्राइक रोटेट होना जरूरी है क्योंकि मंगेश रन बना रहे हैं. अशोक फिर एक बार राइट आर्म और राउंड द विकेट. फिर एक बार टप्पा पड़ने के बाद देखकर खेला. पॉइंट कवर के बीच में से गेंद यहां पर ट्रैवल होती हुई गेंद निकल जाएगी. थर्ड मैन से मारेगा एक बार 4 रन के लिए और इस 4 रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा है 30 रन मात्र बिना किसी विकेट के नुकसान पर. अच्छी खासी दोनों के बीच में साझेदारी पनपती हुई. दोनों बल्लेबाजों के बीच में यहां पर गजानन थोड़ी से बम्बलिंग कर रहे थे. बल्ले में गेंद नहीं आ रही थी लेकिन इस बार टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकाला और पॉइंट कवर और थर्ड मैन के बीच में से गेंद को निकाल दिया 4 रन के लिए. और पहला गजानन के बल्ले से निकलते हुए पहला 4. अशोक फिर एक बार बड़ा शॉट लॉन्ग ऑफ की दिशा में खेला और शॉट है वहां पर. गैप सिलेक्शन बढ़िया है. गेंद जाएगी एक बाउंस से मारेगा कि बाहर 4 रन के लिए. इस बार लेग स्टंप के बाहर गेंद डाली और वाइड करार दिया अंपायर ने. एक अतिरिक्त रन यहां पर जुड़ती है एसबी माले टीम के खाते में. टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 35 रन मात्र बिना किसी विकेट के नुकसान पर. अच्छी साझेदारी यहां पर बनती हुई दोनों बल्लेबाजों के बीच में मंगेश और गजानन. यहां पर यॉर्कर लेन की गेंद और कवर पर फील्डर मौजूद है. एक ही सिंगल मिलेगा और इस सिंगल के साथ टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 36 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. 3 ओवर अभी तक खत्म नहीं हुए. तीसरा ओवर चलता हुआ 36 रन बना चुके. 12 रन प्रति ओवर के हिसाब से अभी तक रन बन चुके हैं. देखने वाली बात है 7 ओवर का मैच है. 7 ओवर के मैच में यहां पर कितने रन बनाते हैं देखने वाली बात है. इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से मिडल ऑफ द बैट लॉन्ग ऑफ से मारेगा के बाहर. यहां पर मंगेश के बल्ले से निकलते हुए पहला 6.
10 ते 15 मिनिटं घेतली आपण 3 षटके टाकण्यासाठी. यापुढे आपल्याला 2 मिनिटांचा वेळ दिला गेलाय ड्रिंक ब्रेक साठी आणि पुढील 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके कंप्लीट करायचे आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 42. 3 षटके कंप्लीट झाले. कुठल्याही प्रकारचा गडी मात्र ठिकाणी बाद झाला नाही. टायमर लावलेला आहे. 2 मिनिटांचा ड्रिंक ब्रेक असेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे पण लगेच व्हीआयटी तळवाडा संघानं अतिशय चांगलं असं नियोजन आपण पाहतोय. डोळखाम विभाग प्रीमियर लीग आयोजित प्रत्येक संघाला 3-3 संधी. या 3 संधीमध्ये आपल्याला 3 सामने जिंकायचे. 2 सामने जिंकून एक जरी पराभूत झाला तरी आपल्याला घरचा रस्ता दाखवता येतं. अशा प्रकारचं हे नियोजन, कारण एका दिवसाला फक्त 4 टीम आहेत. एकूण 20 संघाने पार्टिसिपेट केलं या प्रीमियर लीग मध्ये आणि प्रत्येक स्पॉन्सरसाठी शुभेच्छा असतील, कारण ही स्पर्धा इतक्या वेगाने पोहोचली गेली पूर्ण महाराष्ट्रभर की कर्जत असेल, रायगड असेल, या सर्व विभागामधून आम्हाला गोलंदाज दिनेश मराठे आम्ही आमच्या आदिवासी ग्रुपवर जेव्हा हा मेसेज टाकला तेव्हा आम्हाला सुद्धा विचारलं गेलं होतं की कोण या विभागामध्ये जर कोण टीम कमी असेल तर आम्हाला घ्या. परंतु मी म्हटलं होतं की ही स्पर्धा फक्त डोळखाम प्रीमियर लीग आहे. डोळखाम विभागामध्ये जे संघ पार्टिसिपेट आहेत त्याच संघांना त्याच खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येतोय आणि चांगलाच फॉलोअप या टुर्नामेंटला घेतला गेलाय. तीन षटके ठिकाणी कंप्लीट झाले. 3 षटकामध्ये 42 धावा लागले गेले. आता स्कोर बोर्डवर गोलंदाज येतो दिनेश. गजानन स्ट्राईक एंडवर दिनेश मराठे पुन्हा एकदा भल्लाट वेगात टाकला होता चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू होता. कुठल्याही प्रकारची या चेंडूवर मात्र छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाही. फलंदाजाला माहित होतं क्रिकेटचं क्षेपणास्त्र यूज केलं गेलं आणि या चेंडूवर फक्त हेलिकॉप्टर शॉट फलंदाज खेळू शकतो आणि तो मात्र चान्स देत नाही दिनेश मराठे. पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल घेण्याची संधी आहे आणि झेल मात्र या ठिकाणी धरणीला दान होतोय आणि पहिला गडी बाद करण्याची जी संधी होती ती मात्र गमावली गेली आहे व्हीआयटी तळवाडा संघाकडून आणि कुठल्याही प्रकारचा गडी मात्र आतापर्यंत बाद झाला गेला नाहीये. बिनबाद 43 संघाची धावसंख्या एसबी मालक संघ या ठिकाणी आगीकूच करतो. आता मात्र पुन्हा एकदा ज्या मंगेशने या ग्राउंडवर 4 साईडला चौकार षटकारांची आतषबाजी केली तोच फलंदाज मंगेश. आता मात्र किती चेंडू 10 चेंडू आणि 30 धावा आणि या ठिकाणी मला वाटतं 9 चेंडू येतोय आणि एक अवांतर धाव आणि चान्स झाली मला वाटतं फ्रीडची आणि फ्रीड चान्स कोणत्या फलंदाजाला तर मंगेशला आणि दिनेश मराठे कशा प्रकारे चेंडू टाकेल हे पाहावं लागेल. दिनेश आणि या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या गॅप मधून चेंडू झालाय जमीन आग लावत येतोय हा मंगेशच्या बॅट मधून फ्रीटला चौकार. वर जाऊन पोहोचले. 4थं षटक या ठिकाणी हाताळताना गोलंदाज दिनेश मराठे. डावखुरी हाताचा गोलंदाज एक ऑलराऊंडर प्लेअर व्हीआयटी सत्यसाई तळवाडा संघाकडून या ठिकाणी खेळताना आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत डावखुरी हाताचा गोलंदाज दिनेश. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चुकी करणार नाहीये. या ठिकाणी एक सिंगल लेग बायच्या माध्यमातून
संघाला मिळाली आणि एकूण संघाची धावसंख्या पाहिली तर 49 ज्याचा आकड्यावर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न फॉलोथ्रू चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी धाव नाहीये. कुठेतरी कमबॅक करण्याची गरज होती, कमबॅक करून देतोय दिनेश मराडे हा गोलंदाज. आता मात्र येणारे जे 3 गोलंदाज असतील ते मला वाटतंय तिन्ही फ्रेश गोलंदाज असतील की काय आणि त्याचा चांगला समाचार घेईल. आता मात्र भन्नाट वेगात गजाननला मात्र रोखून ठेवलाय कारण खूप चेंडू या ठिकाणी निर्धाव. षटक क्रमांक समाप्त होते 4 आणि संघाची धावसंख्या 49. गजाननला मात्र कुठेतरी खेळी करावी लागेल, साकारावी लागेल कारण खूप चेंडू निर्धाव खेळले गेले. तर मंगेश मात्र चांगली फलंदाजी एका साईडला चांगला साथ देत नाही तो म्हणजे गजानन. प्रथमेश निमशे यांच्याकडून मंगेशसाठी 3 षटकार जर लावले तर 251 रुपयांचे 351 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाईल. आणि आता मात्र ती संधी असेल कारण चेंडूचा जो ग्रिप होता तो निघालाय आणि मंगेश मध्ये अशी क्षमता आहे की हा फलंदाज 3 षटकार काय 4 षटकार सुद्धा लगावू शकतो कारण ज्या प्रकारची फलंदाजी आज त्या फलंदाजाने केले. चौकार जर पाहिले तर 6 चौकार आणि 1 षटकार या फलंदाजाच्या बॅट्स मधून आतापर्यंत आलेला आहे आणि या ठिकाणी संधी उपलब्ध झाली गेली आहे 3 षटकारांसाठी. नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाज अशोक मेजर. पंडित मराडे संघाचे ओनर कॅप्टन आणि ज्यांनी संघ स्पॉन्सर केला रवी मराडे ते मात्र समालोचन कक्षामध्ये खेळाडू कक्षामध्ये गायडन्स करतायत की आपल्या संघासाठी कशा प्रकारे विजय प्राप्त करून दिला जाईल. अशोका चेंडू घेऊन येत आहेत. यॉर्कर लेंथचा चेंडू आणि यॉर्कर लेंथ अशी एक लेंथ आहे की त्या फलंदाज ह्या चेंडूवर पहिला जर कोणी षटकार ठोकला असेल ते होते महेंद्रसिंग धोनी आणि या त्या शॉटला नाव दिलं गेलं हेलिकॉप्टर शॉट आणि तिथून महेंद्रसिंग धोनी जेव्हा खेळत होते त्या तोच लेंथ शिकली. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं. रनआउट संधी आहे पाहावं लागेल आणि फलंदाज मंगेश रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती एक 1+ विकेट अशा प्रकारची या ठिकाणी मंगेशला गरज नसताना सुद्धा धावले गेले कारण अजूनही 3 षटक कंप्लीट येणं बाकी होते. आपल्यामध्ये क्षमता होती, आपण रन करू शकले असते संघासाठी परंतु जलबाजी केली आणि विकेट गमावला गेलाय. अशोक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे जखडून ठेवलाय. विआरडी 47 चषक तळवाडा संघाच्या गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळताना गोलंदाज अशोक पुन्हा एकदा उमेशसाठी निर्धाव चेंडू येतोय. संघाचं धावसंख्या मात्र स्थिर आहे 50 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी हाताळताना आता मात्र या ठिकाणी लेग साइडला चेंडू अवांतर घोषित करतात. त्यांचं 1 अवांतर धावसंख्या मिळेल एसबी मालक संघाच्या खात्यामध्ये जाईल. संघाची एकूणच धावसंख्या पाहिली तर 51 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 1 बाद 51. मंगेश मात्र एक नाराज गतीनं चांगला फटका आहे त्या ठिकाणी मिडल ऑफ द बॅट ऑफ स्टंपला एक चांगला फ्लिक शॉट पाहायला मिळाला. सीमा पार चेंडू
जाईल 4 चौकार. सुगंध केतकी रोखा विभागाचे एक शहापूर तालुक्यामध्ये नाव लौकिक असे दत्ता फर्डेसर एक अतिशय नामांकित समालोचक या ठिकाणी यांची उपस्थिती आज आपण ऐकणार आहोत. थोडेच वेळात चांगली गोलंदाजी हाताळत होते आणि एक मात्र ओरफी चेंडू मिळाला आणि उमेशनं मात्र लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पार धाडला आणि पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. कव्हरला मराठे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक लेग बायच्या माध्यमातून एक धाव मिळेल. एक धावीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाते 55च्या घरात आणि एक बाद 55 अशी चांगली स्थिती 56च्या घरात एक बाद 56 अशी संघाची धावसंख्या एसबी मालक संघाची. पाहावं लागेल येणाऱ्या काही षटकामध्ये किती धावापर्यंत टार्गेट सेट करून ठेवतात दोन्ही फलंदाज गजानन आणि उमेश. मोठा फटका मिडल ऑफ दी बॅट लॉंग ऑफच्या वरून खेचलाय. हा येतोय गजाननच्या बॅट्स मधून षटकार. अठरा दुसऱ्या षटकामध्ये 8 तिसऱ्या षटकामध्ये 16 चौथ्या षटकामध्ये 7 आणि 5व्या षटकामध्ये 13 अशा एकूण संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजे 62 या आकड्यावर आणि 5 षटकांचा खेळ कंप्लीट झाला गेलाय. आता मात्र येणारे 2 गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्कवर निलेशवीर गोलंदाजी मार्कवर स्वतःच पहिलं आणि संघासाठी 6वे षटक घेऊन येतोय निलेशवीर आणि स्ट्राईक एंडवर मात्र उमेश. या ठिकाणी पाहावं लागेल पहिला चेंडू ऑप्शनचा खूपच बाहेर टाकला गेला. पंचांनी मात्र हा वाईट पंच घोषित केला आणि वाईटने संघाची एक धाव या ठिकाणी जोडली जाईल एसबी मालक संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या जाईल 63 या आकड्यावर. पाहावं लागेल येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल कर्णधाराची. पॉइंट कव्हरच्या वरून खेळला गेलाय. छत्ररक्षक आहे परंतु छत्ररक्षकाला बीट करून चेंडू झालाय जमिनीला आग लावून सीमाबार. धावा मिळतील 4. निलेश पहिला वाईट दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचला. मी म्हटलं होतं ज्या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन ऑफ साईड आहे त्याच फलंदाजाला जर आपण ऑफ साईडला चेंडू टाकले तर निश्चितच याच प्रकारच्या नतीजे पाहायला मिळतील. कारण पहिलाच चेंडू सुद्धा उमेशने त्याच साईडने चौकार खेचला होता आणि हा चेंडू सुद्धा त्याच गॅप मध्ये खेचला. म्हणजे स्ट्रॉंग झोन जर पाहिला या फलंदाजाचा ऑफ साईड आहे आणि कुठेतरी मिडल स्टंपवर गोलंदाजी करणं गरजेचं असेल. आता मात्र मी म्हटलं आणि मिडल स्टंप उकडून दिला फलंदाजाचा. यॉर्करचा चेंडू होता. फलंदाज उमेशला जावं लागेल डग आउट मध्ये. प्लेयर ज्या फलंदाजानं बेलवली या ग्राउंडवर एक 50
मारली होती तोच हा फलंदाज निलेश चौधरी. आता मात्र पाहावं लागेल या शेवटच्या मोमेंट मध्ये संधी मिळाली आणि याच संधीचं सोनं करण्यासाठी उतरलेला हा फलंदाज. मोठा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळा त्या ठिकाणी दिनेश आहे. पाहावं लागेल थोडंसं बम्बलिंग पाहायला मिळालं आणि या ठिकाणी 1 धावेऐवजी 2 धावा कंप्लीट करतायत. याच निलेशनं बेलवली ग्राउंडवर पहिली स्पर्धा झाली डोळखांबा विभागाची जी पहिली स्पर्धा झाली होती बेलवली गावानं आणि याच स्पर्धेमध्ये या निलेशनं मात्र आपले 50 रन पूर्ण केले होते आणि या 50 रनामध्ये संघाला विन करून दिलं होतं. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग आणि काव कॉर्नर रिझन मधून खेळला गेला त्या ठिकाणी हर्षल आहे. एकच सिंगल मिळेल कारण चांगली थ्रोइंग पाहायला मिळाली. या एक सिंगल ना संघाची धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचते. आपण या डोळखाम प्रीमियर लीगची एक खासियत पाहिली की कोणत्याही संघाने आतापर्यंत 50च्या आतमध्ये टार्गेट सेट केलं नाही. म्हणजे 70 किंवा 80 हे टार्गेट निश्चितच. म्हणजे किती क्षमता आहे या फलंदाजीमध्ये आपल्या डोळखाम विभागामध्ये हे या स्पर्धेमधून पाहायला मिळालं. निलेश पुन्हा एकदा पॉइंट कव्हरच्या वरून चेंडू जाईल जमिनीला आग लावत हा येतोय गजाननच्या बॅट्स मधून चौकार. हाईट फॅक्टर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. फक्त सेपल पाहायचंय फलंदाज सेपल झालाय का हे पाहायचंय. त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी या ठिकाणी हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला. ओके बॉल किती झाले 5 निलेशांचा पुढील चेंडू या ठिकाणी चांगला कटआउट पाहायला मिळाला होता. विकेट किपरला बीट करून चेंडू जातोय स्लीपर कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी 2 धावा तिसरी धाव घेतायत का 2च धावावर समाधान मानावं लागेल. फलंदाज षटक कंप्लीट होते 6वं आणि संघाची धावसंख्या मात्र 76. विजय या ठिकाणी ऍडव्होकेट माधव वरकुटे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 1 मिनिट एक्स्ट्रा आपल्याला आपण घेतलेला आहे. 4 मिनिटांमध्ये आपलं षटक कंप्लीट करायचंय परंतु शेवटचं षटक आहे आपल्याला कमीत कमी 4.30 या सेकंदामध्ये आपल्याला षटक कंप्लीट करायचंय. अन्यथा 8 प्लेयर आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये खेळवावं लागेल. माधव वरकुटे येतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. संघाची धावसंख्या जर पाहिली 76 आणि स्ट्राईक एंडवर येतोय निलेश चौधरी. यॉर्कर लेनचा चेंडू होता आयकॉन प्लेअर मात्र या ठिकाणी मिडल ऑर्डरला बॅटिंग करताना आपण या ठिकाणी पाहतोय निलेश चौधरी. माधव वरकुटे चला स्पीडअप करायचं आहे कारण 4च मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. 3च मिनिटांमध्ये आपलं षटक कंप्लीट करायचं आहे कारण वेळ आपल्या 4 मिनिटांचा शेष होता. 1 मिनिट आपण गमावला गेला. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला
मी म्हटलं व्हेरिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पाहायला मिळालं गती परिवर्तन. एक सिंगल घेतली आणि यॉर्कर लेंथ. आम्ही जेव्हा प्रॅक्टिससाठी गेलो तर मी म्हटलं होतं मराठे सरांना की सर हा गोलंदाज व्हेरिएशन गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला संधी दिली पाहिजे. आणि त्या संधीचं सोनं शेवटच्या ओव्हरमध्ये करताना या ठिकाणी गोलंदाज ॲडव्होकेट माधव वरकुटे याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि चांगली गोलंदाज 2 चेंडूवर 1 सिंगल म्हणजेच चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. मोठा फटका आणि क्षेत्ररक्षक आहे दिनेश शिमाराडे चुकतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय गजाननच्या बॅट्स मधून 4 चौकार. दिला आणि त्याचा फायदा मात्र गजाननने उचलला. चेंडूला धरलं सीमा पार. पुन्हा एकदा माधव वरकुटे चांगली गोलंदाजी हाताळताना 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावा दिल्या फक्त 5 म्हणजे चांगली गोलंदाजी हाताळताना या ठिकाणी माधव वरकुटे कुल्ले संघाकडून बिलॉंग करताना आपण पाहतोय. परंतु आज मात्र या ठिकाणी VRT तळवाडा संघाकडून खेळताना पाहायला मिळतंय. ऑक्शन मध्ये 2500 रुपयांच्या बोलीवर हा खेळाडू VRT तळवाडा संघाने उचलला आणि त्याचं सोनं करताना या ठिकाणी पुन्हा एकदा गजानन आहे त्या ठिकाणी 1 धाव घेतले. चेंडू फुटलेला आहे. या चेंडूवर जेवढे रन झाले तेवढे रन दिले जातील आणि चेंडू दुसरा दिला जाईल. बॉल द्यायचा आहे. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या पोहोचली 42 या आकड्यावर. 83 या आकड्यावर. जुना बॉल द्यायचा. एकच नवीन का नवीन चेंडू फुटलाच नवीन दिला जाईल. एकच चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत. एकच चेंडू फुटल्यास नवीन दिला जाईल. जरी 1 चेंडू शिल्लक राहिला तरी एकच असेल. 83 रन्स 83 रन झालेले आहेत या ठिकाणी. माधव वरकुटे चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आतापर्यंत जेवढे षटक टाकले गेले या षटकांमधून जर पाहिली तर चांगली गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये माधव वरकुटे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. लॉंग ऑन रिजन मध्ये खेळला गेलाय. गजानन आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट करतील. 2 धावांनी षटक कंप्लीट होते. 7व संघाची धावसंख्या 85 आणि जिंकण्यासाठी मात्र या ठिकाणी 86 धावा. 7 षटक आणि 86 धावांची गरज. आपल्याला टायमिंग असेल प्रत्येकी 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि VRT तळवाडा संघाने सुद्धा आपल्याला 2 मिनिटांमध्ये आपले फलंदाज जे प्रारंभिक फलंदाज असतील ते पाठवून द्यायचे. मालक संघ आपण लगेच तयार राहायचे. लगेच आतमध्ये यायचे. खेळाडू मधून आपल्याला प्लेइंग 11 निवडायची आहे आणि ती प्लेइंग 11 कशी असेल तर आपलं ते ताजं उदाहरण म्हणजे पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये जे चोंडे संघाकडे जी खेळी पाहायला मिळाली. चोंडे संघ योगेश ठाकरे यांचा संघ होता आणि या चोंडे संघाच्या खेळाडूनं काय गोलंदाजी केली. शेवटच्या मोमेंट मध्ये आलेला हा सामना होता आणि भरत वाक जरी त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तरी अंतिम षटक ज्या गोलंदाजानं टाकलं होतं ते षटक अविस्मरणीय होतं. कारण मयूर फलंदाज होता. मयूरच्या मध्ये क्षमता होती की तो 2 षटकार लगावू शकला असता.
परंतु फुलटॉस चेंडूवर थोडा मिस शॉट झाला आणि चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये कॅच घेतला गेला आणि तिथंच त्यांची खेळी मात्र समाप्त झाली. चला फलंदाज VRD तलवार संघाचे दोन्ही प्रारंभिक फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतोय. डोकाम विभाग प्रीमियर लीग आयोजित स्पर्धा आजचा हा 4था दिवस. 4थ्या दिवसांमध्ये पाहावं लागेल 86 धावांची या ठिकाणी खेळी साकारायची. ती म्हणजे VRD तलवार संघाच्या फलंदाजांना कोण फलंदाज स्ट्रायकर असतील हे पाहावं लागेल. सलामी जोडी पाठवून द्यायचे. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा सज्ज आहेत पुढील मॅच साठी. पंचांची भूमिका चला या ठिकाणी सलामी जोडी येते VRD संघाकडून. एका साईडला असेल केशव पारधी तर दुसऱ्या साईडला जयदीप मुकणे. आपल्याला 6 ओव्हरला 30 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय. 7 ओव्हरला तर आपण टायमर या ठिकाणी सेट होईल जेव्हा आपण पहिला चेंडू टाकू त्यामुळे त्यावेळी आपला टायमर सेट झाला गेला असेल. टायमर फक्त षटकार गेला तर स्टॉप केला जाईल लक्षात घ्या. आणि आपला टाइम स्टार्ट होतोय. रवी कोणी तर प्लेअर पाठव एक जार गेला. चला स्ट्राईक साठी बॅटर असेल जयदीप आणि सॉरी केशव जो आयकॉन प्लेअर आहे. आणि नॉन स्ट्राईक साठी जयदीप ज्या जयदीपवर 2500 रुपयांची बोली लावून या संघाने खरेदी केलं जो टिकबाईवाडा संघाकडून बिलॉंग करतोय. आणि पाहावं लागेल एक युवा करपडवाडी संघाचा आयकॉन प्लेअर असेल तलवाडा संघामध्ये तर दुसरा टिकबाईवाडा संघाचा सलामीर ओपनर प्लेअर जयदीप मुकणे हा 85 धावा कोणी 86 धावांचं टार्गेट सेट झालं गेलं. चला टायमर स्टार्ट केला गेलाय. स्टार्ट होतोय. पहिला चेंडू गोलंदाज रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. जोरदार अपील ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. अतिशय भन्नाट वेगात गोलंदाजी करताना महेश पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता केशव पारधीनं परंतु चेंडू काही बॅट्स मध्ये आला नाही. चेंडू सरळ गेला. विकेट किपरच्या हातात कुठल्या प्रकारे धाव नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. अतिशय भन्नाट वेग गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये महेश हा गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव 46 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट 86 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे आणि ते टार्गेट चेस करताना पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव गेला. या ठिकाणी कोलून दिलाय कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाले त्या ठिकाणी आणि एक धाव. निलेश चौधरी मात्र त्या ठिकाणी होते. एक सोपासा झेल केशव पारधीचा या ठिकाणी ऑप्शनला खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल घेतली गेली परंतु तितकाच मोठा फलंदाज जो केशव पारधी एक हाय हिटर बॅटर म्हणून ओळखला जातो या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलं आणि एक सफलता मिळता मिळता मात्र हातातून निसटली गेली. SB मालक संघाचा गोलंदाज या ठिकाणी पॉइंट कव्हर रिजन मध्ये शॉट सिलेक्शन चांगलं आहे. पाहावला 2 षटकांच्या गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. जमिनीला दणदण करत आग लावत गेलाय सीमा पार. पॉइंट कव्हरच्या रिजन मध्ये हा येतो जयदीपच्या बॅट मध्ये पहिलाच चौकार. आतापर्यंत समाप्त झालाय. पाहावं लागेल किती मिनिटांमध्ये षटक कंप्लीट होत आहे. गोलंदाज महेश पुढील चेंडू
या ठिकाणी लेग स्टंपला टाकलेला चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच वाईट अवांतर धावसंख्येत 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणि एका धावेला किती महत्व असेल हे येणाऱ्या मिडल ऑर्डरच्या गोलंदाजांनाच माहीत असेल की ह्या टीम मध्ये सुद्धा हायटर बॅटर आहेत आणि या बॅटरच्या माध्यमातून संघाला जिंकून देण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिले, चेंडू जाईल कावकर रिजनच्या बाहेर. हा येतोय जयदीपच्या बॅट मध्ये दुसरा 4 चौकार. जर आपले प्रेक्षक जे बाउंड्रीवर बसलेले त्यांनी सुद्धा कॉपरेट करायचंय मित्रांनो. चेंडू लगेच आणून द्यायचा आहे कारण वेळ आपल्याला खूप महत्वाचा आहे. चेंडू जर सीमारेषेवर गेला तर आपण ज्या ठिकाणी बसलेला आपल्याकडे आला तर देऊन द्यायचा आहे. या चेंडूवर जयदीपच्या बॅट्समध्ये येतोय दुसरा 4. आणि महेश जर पाहिले चांगली भन्नाट गोलंदाज आहे पण तितक्याच अनुभवाने खेळताना हा गोलंदाज ज्या गोलंदाजाला ऑक्शनच्या माध्यमातून घेतलं गेलंय टिकबाईपाडा संघाकडून बिलॉंग करतोय आणि ओपनिंग साठी त्याला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करेल का पाहावं लागेल कारण येणाऱ्या 6-7 षटकामध्ये 86 धावा जमवायचे आहेत. महेशांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. यॉर्करचा चेंडू होता, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एकच सिंगल मिळेल. एक सिंगल न संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचली. कारण सरासरी जर पाहिली तर 12 रन प्रतिओव्हरच्या षटकामध्ये आपल्याला धावा जमवायचे आहेत आणि ह्याच धावा जमवण्यासाठी आपली जी सरासरी आहे कंप्लीट करायची असेल तर 2-3 धावा या चेंडूवर होणं गरजेचं असेल. केशव पारधी स्ट्राईक इनवर पुन्हा एकदा आणि या ठिकाणी केशव पारधीच्या बॅट्स मधून हा येतो एक बिग ब्लास्ट लॉंग ऑफच्या वरून. हा येतो षटंग षटकार. 4.11 सेकंदांच्या मध्ये आपलं षटक कंप्लीट झालं गेलंय. चला आपला वेळ फक्त 30 सेकंद उरलेला आहे म्हणजेच एक्स्ट्रा आपल्याला दिला जाईल परंतु तो वेळ आपण कशा प्रकारे खर्च करायचा हे ठरवून घ्यायचे आहेत. आपल्याला 30 मिनिटं दिलेले आहेत 7 षटक कंप्लीट करायला. त्याच्यावरती 1 मिनिट जरी गेला तर एक प्लेयर मात्र आपलं 30 यार्ड सर्कल मध्ये खेळवला जाईल. ज्या प्रकारे मंगेश आणि गजानन स्ट्राईक पार्टनरशिप केली होती साझेदारी बनवली होती त्याच प्रकारच्या साझेदारीची गरज या व्याडी तळवाडा संघाला सुद्धा असेल. 2 षटक या ठिकाणी दुसरे षटक या ठिकाणी चालू पाहावं लागेल कोण गोलंदाजी मार्फत येते. गोलंदाज लक्ष्मण हे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईक एंडवर गजानन. लक्ष्मणांचा पहिला चेंडू या ठिकाणी पाहावं लागेल पंचांचे दोन्ही हात जमिनी समांतर म्हणजेच एक अवांतर संघाला मिळेल वाईडच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 18 आणि या दोन्ही फलंदाज मध्ये अशी क्षमता आहे की एक चांगली साझेदारी बनवू शकतात. मिडल ऑर्डरला गजानन आहे, मराडे सर आहेत, अशोक मेजर आहेत, दिनेश मराडे आहे, अशी जी लांबवरची फलंदाजी या संघामध्ये. या ठिकाणी आला आणि फेकून दिला चेंडू जाईल सीमापार आउट ऑफ द पार्क. हा येतोय जयदीपच्या बॅट्स मध्ये षटकार. चला चेंडू द्यायचा आहे मित्रांनो. संशय कोण आहेत? चेंडू खूप लांब गेलेला आहे, कोणीतरी जायचंय तिकडे. गेलाय का? धन्यवाद.
लक्ष्मणाचा पुढील चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता, चेंडू जाईल फायनल सीमा थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातो, ट्रॅव्हल झाला, चेंडू जाईल सीमा पार, पुन्हा एकदा येतील 4 मिळतील चौकार. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली. विराडी तळवाडा संघाची एक चांगली भन्नाट सुरुवात. लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर, जयदीप पुन्हा एकदा आला तसा फेकून दिला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, मिळतील 6 आणि येतो षटकार. जास्त टाइम वेळ घेऊ नका. 7 मिनिट आणि 20 सेकंदांचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या ठिकाणी जयदीप मात्र या ठिकाणी रनांचा पुन्हा एकदा स्लो गतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळालं लक्ष्मणच्या माध्यमातून. चेंडू अतिशय चांगला होता, जयदीपला माहित होता चेंडू सीमापार धडला गेला असता, परंतु तितक्याच वेगाने फलंदाजाची बॅट. एकच मिनिट फक्त खेळ थांबवायचा आहे. रवी ती गाडी कोणची उभी आहे त्याचा आरसा बघ, आरसा. रवी मराडे आरसा बघ ना, आरसा इकडे पूर्ण गाडी आहे बघ, या साईडला बाईक आरसा खाली करायचा मित्रांनो फक्त. ओके. लक्ष्मण पुन्हा एकदा आता मात्र मला वाटतं ऑप्शनच्या खूपच बाहेर टाकला आणि पंचांनी वाईट दंडित घोषित केला. 1 धाव संघाला मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या गेली म्हणजे 35 वर. दुसरं षटक या ठिकाणी हाताळताना टार्गेट थोडंसं मोठं होतं, परंतु तितक्याच वेगानं फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज केशव पारधी आणि जयदीप मुकणे. एक ऑप्शन मध्ये घेतलाय खेळाडू तर एक आयकॉन प्लेअर. या ठिकाणी पुन्हा एकदा आला तसा भिरकावून दिला, पुन्हा एकदा फाईन लेगच्या वरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, हा येतोय षटकार. जो वेळ असेल 7 मिनिटं 47 सेकंद झालेला आहे. 2 मिनिटांचा खेळ बाकी आहे. किती चेंडू आहेत हे पाहावं लागेल. 1 चेंडू बाकी आहे म्हणजे आपण सुद्धा ओव्हर कंप्लीट वेळामध्ये टाकली जाते. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या जर पाहिली तर 41 वर. पुन्हा एकदा चेंडू येतोय लागवा रिजनच्या वरून, हा येतोय आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि एकट्या जयदीपच्या जर पाहिल्या तर 37 एका ओव्हर मध्ये 30 धावा त्या फलंदाजाला आलेले आहेत. म्हणजेच खूप महागड असं षटक. आता मात्र विराडी तळवाडा संघाकडून ड्रेसिंग रूम खुश असेल की काय फलंदाज निवडले गेलेत आमच्या बॅट्समनच्या माध्यमातून. जेव्हा ऑप्शन होतं मराठे सर सांगत होते की कोणते प्लेअर घ्यायला पाहिजे, मी म्हटलं की संघाची धावसंख्या आता 47 झालेली आहे आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये विजयासाठी किती हवेत हे आमच्या ऑफिशियल सांगतीलच. दोन षटकामध्ये संघाची धावसंख्या 47. नवीन गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्कवर निलेश चौधरी, एक आयकॉन प्लेअर केशव पारधीसाठी. आणि
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अतिशय भन्नाट वेगात टाकला होता निलेश चौधरीने गोलंदाज चेंडू आणि चेंडू मात्र प्रथमेश निमशे यांच्याकडून एक सुवर्ण संधी असेल. मालकच्या कोणत्याही गोलंदाजाने 3 विकेट घेतल्यास तर 351 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाईल. प्रथमेश चौधरी यांच्याकडून कॅश प्राइज आलंय आणि या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. पहिला चेंडू अतिशय भन्नाट वेगात टाकला, दुसरा चेंडू मात्र थोडीसा स्लो गतीने टाकला आणि व्हेरिएशन महत्वाचे. क्रिकेटमध्ये व्हेरिएशन असेल तर त्या गोलंदाजाला पुढे खेळण्यासाठी संधी असते आणि तेच व्हेरिएशन या आयकॉन प्लेअर कडून पाहायला मिळालं. निलेश चौधरीचा गोलंदाज आणि एक आयकॉन प्लेअर केशव पारधी या 2 चेंडूवर मात्र निर्धाव. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु फायदा नाहीये. त्या ठिकाणी चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा पार. हा येतो केशव पारधीच्या बॅटवर षटकार. केशव पारधी ऑन फायर आणि आता मात्र आला तसा भिरकावून दिला. पॉइंट कव्हरच्या वरून चेंडू जातोय जमिनीला आग लावत. हा येतोय चौकार. केशव पारधी पुन्हा एकदा 2 चेंडू चांगले हाताळले परंतु इतक्याच वेगाने तिसऱ्या चेंडू षटकार खेचला. यॉर्कर क्रिकेट म्हटलं जातंय की क्रिकेटचं क्षेपणास्त्र कोणतं असेल तर यॉर्कर लाईनचा चेंडू आणि तोच यूज केला या ठिकाणी आयकॉन प्लेअर निलेश चौधरीनं आणि कुठल्याही प्रकारची मात्र या ठिकाणी धाव नाहीये. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर 57. पुन्हा एकदा आता मात्र खूप 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 म्हणजे खूप लांब टाकला गेलाय षटकार आणि येतोय केशवच्या बॅटमधून षटकार. षटक कम्प्लीट होतं 3रा. सेट झालाय. आपण 2 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक स्टॉप केला गेला. 2 मिनिटं आपण ड्रिंक ब्रेक साठी दिले गेले. एकूण संघाची धावसंख्या झालेली आहे 63. म्हणजे मी आमच्या ऑफिशियलला सांगू इच्छिन की 4 षटकांमध्ये किती धाव पाहिजेत. 24 बॉल आणि 23 धावांची गरज. म्हणजे समीकरण रन आणि बॉल सेम असतील. पुढील मॅच जो असेल तो 6 षटकांचा असेल. दोन्ही विनर वर्सेस विनर हा पुढील सामना असेल. यातून जो संघ विन होईल तो चोंडे संघ विरुद्ध असेल. चोंडे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण लगेच टॉस का बॉक्स मध्ये येऊन थांबायचं कारण वेळ खूप महत्वाचा असेल. कारण 24 चेंडू आणि 23 धावांचे टार्गेट म्हणजे खूप मोठं टार्गेट नसेल. योगेशजी ठाकरे सरांना विनंती असेल की आपण आपल्या टॉस का बॉक्स मध्ये आपण समालोचन कक्षामध्ये आपल्या पॅनलमध्ये येऊन थांबायचं आहे. त्याला आपल्या खेळाडू कक्षामध्ये जर जार संपले असतील प्रथमेश निमशे यांच्याकडून मालक संघासाठी एक सुवर्ण संधी आहे की आपण कोणत्या वेळेला कोणत्या गोलंदाजांना 3 विकेट जर घेतल्या तर 351 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी ठेवलं गेलंय. आपल्यासाठी एक अनफॉर्च्युनेटली संधी असेल. ती संधी घेण्यासाठी संधीची गरज आहे कारण कुठल्याही प्रकारचा विकेट आतापर्यंत मिळवता आला नाहीये आणि एक जी सलामीची जोडी आहे ही जोडी टिकून राहिलेली आहे आणि या ठिकाणी त्या जोडीला फोडण्याचं काम कोणता गोलंदाज करेल.
ओके ओके या ठिकाणी एक आमच्या व्यवस्थापन मंडळामध्ये एक सूचना येते, कॅश प्राइज जमा झाल्याशिवाय अलाउन्स केलं जाणार नाहीये आणि जर झालं नाही तर ते रिटर्न दिले जातील, परंतु पैसे किंवा कॅश प्राइज काही आल्याशिवाय अलाउन्स केले जाणार नाहीये. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज पुन्हा एकदा महेश, ज्यानं पहिलं मेंटेन पावले षटक टाकलं, दुसरं षटक टाकण्यासाठी महेश सज्ज. स्ट्राईक एंडवर मात्र जयदीप. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, जयदीप रनांची आग ओकतोय, कारण याच फलंदाजानं आतापर्यंत जर पाहिलं तर 5 षटकार आणि 3 चौकार ठोकले आणि खरोखरच काय बॅटिंग करतोय जयदीप प्रमुखने. जयदीप मात्र या ठिकाणी 43 धावा, एकटा फलंदाज जयदीपच्या षटक आपला अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी 7 धावा पाहिजे, ते विजयासाठी मला वाटतंय समीकरण जवळ आलंय. जयदीप पुन्हा एकदा लॉग ऑफच्या वरून जयदीप ऑन फायर, चेंडू जातो लॉग ऑफ सीमा पार, हा येतो जयदीपच्या बॅट मधून 7वा षटकार. कंप्लीट करण्यासाठी 1 धावीची गरज आहे. पाहायचं षटकार मारतोय की एक सिंगल घेतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर 69 या ठिकाणी चेंडू निर्धाव असेल. 86 धावांचं टार्गेट असं वाटत होतं की शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश असेल, परंतु जितक्या वेगाने फलंदाजी केली दोन्ही फलंदाजांना असं वाटत नाही 6 षटकापर्यंत सुद्धा मॅच जाईल की काय. आणि 69 या ठिकाणी आता मात्र या फलंदाजाच्या 50 कंप्लीट होत आहेत. अभिनंदन. आजच्या दिवसामध्ये जर कोणता फलंदाज असेल तर 50 धावा करणारा हा एकमेव असा फलंदाज आहे जयदीप ऑन फायर. जयदीपच्या बॅट्समध्ये येत आहेत 50 धावाने. संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर 70 धावा. कॅमेऱ्याकडे जरा बॅट वरती करायचे, कॅमेरा साईडला. धन्यवाद. काही फलंदाजी केली. आता मात्र 16 धावांची गरज आहे, काही चेंडू शिल्लक आणि विजयासाठी. आणि या ठिकाणी गती परिवर्तन, ज्याला व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाजीच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला होता केशवच्या बॅट्समधून, परंतु प्रयत्न सुद्धा केला नाही, का तितक्या स्लो गतीने चेंडू टाकला गेला आणि चेंडू सर्व यष्टीरक्षकाच्या हातात. गोलंदाज महेशचा. आणि या ठिकाणी आमच्या लॉंग ऑफला पाहतोय जिगर वोरा, जे पुण्यावरून या स्पर्धेसाठी त्यांना एक संधी मिळाली. पुणे वॉरियर्स नाहीये तर SB मालद संघामध्ये त्यांना संधी मिळाली. आज लॉंग ऑफला फिल्डिंग करताना आपण पाहतोय, कारण हे सुद्धा एक काळ होता की डोळखाम संघ जेव्हा खेळत होता तेव्हा अतिशय चांगली फलंदाजी गोलंदाजी फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. आणि आज ते SB मालद संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. षटक कंप्लीट झालं 4थं आणि संघाची धावसंख्या 70. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यास 16 धावांची गरज आहे. पाहावं लागेल या फलंदाजानं कशा प्रकारे विजय खेचून आणतात. गोलंदाजी मार्कवर गजानन. डावखुलाचा पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून खेचलाय, चौकार. चला हे रवी बॉल द्यायचा आहे, कुणीतरी जायचंय बाहेर. पाहतो की या फलंदाजाची 6 धावांची गरज आहे. धन्यवाद. एकूण संघाची धावसंख्या झालेली आहे 80. सॉरी, मी म्हटलं होतं की आपण पाहिली की फलंदाजी हा फलंदाज एकाच साईडला फलंदाजी करत नाही, तर दोन्ही साईडला आपण लॉंग ऑफच्या वरून षटकार पाहिले, डीप मिड विकेटच्या वरून षटकार पाहिले, लॉंग ऑफ स्ट्रेटला षटकार पाहिले. म्हणजेच अतिशय चांगलासा एक क्रिकेट पाहायला मिळाला या फलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी फ्लिक शॉट पाहायला मिळाला आहे फाईन लेगच्या वरून. पुन्हा एकदा हा येतोय 4 मीटर चौकार
आणि काय फलंदाजी करतोय म्हणजे सिंगल डबल फक्त या सगळ्या रनांमध्ये जर पाहिलं तर एक सिंगल आहे फक्त 2 सिंगल. चला कर्णधार आपला आता विजय निश्चितच असं मानून VRD तलवार संघाचे कर्णधार पंडितजी मराठे सर आणि चोंडे संघाचे कर्णधार योगीजी ठाकरे सर आपण लगेच यायचंय कारण वेळ आपल्याकडे फक्त 2 मिनिटांचा असेल. संघाला जिंकण्यासाठी जर पाहिलं गेलं तर 2 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून खेचलाय हा येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि पहिला विजय प्राप्त करून देत आहेत नॉट आउट जोडी जयदीप आणि केशव. धन्यवाद. यापुढे समालोचन करतील आमचे समालोचक दत्तादा फरडे सर आणि परसू पोकळा. थँक्यू अप्रतिम समालोचन या ठिकाणी किसन वाघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. आवाज वाढवा, थोडासा आवाज वाढवा.